नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कोथिंबीरमध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल आणि एकदा जरी बनवली ना, आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळेस तरी नक्कीच बनवून खाल. इतकी चविष्ट बनते, लहान मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. ताजी ताजी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर अगोदरच मी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घेतलेली आहे. आता कोथिंबीर आपल्याला निवडून घ्यायची आहे. याचे असे जे जाड देठ असेल तर आपल्याला काढून टाकायचं आहे आणि अशी पानं पानं घ्यायची. जर कोवळी कोथिंबीर असेल तर त्याचे देठ तुम्ही घेऊ शकता. सर्व कोथिंबीर व्यवस्थित अशी निवडून झालेली आहे. आता कोथिंबीर आपण चिरून घेऊया. अगदी बारीक बारीक अशी आपल्याला ही कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर चिरताना पहा असं जवळ चिरायचं म्हणजे कोथिंबीर बारीक अशी चिरली जाते. एक वाटी भरेल इतकी कोथिंबीर आपण बारीक बारीक अशी इथे चिरून घेतलेली आहे. पहा अशा पद्धतीची आपण छान कोथिंबीर चिरलेली आहे. आता लगेच इथे आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे. एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. आता आपण बटाट्याचे साल काढून घेऊया. संपूर्ण बटाटा आपण व्यवस्थित असा सोलून घेऊया. बटाटा सोलून घेतल्यानंतर आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा आपण डायरेक्ट पाण्यामध्येच किसून घेऊया, जेणेकरून बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही. पातळसर स्वरूपामध्ये आपल्याला हा बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. संपूर्ण बटाटा इथे आपण किसून घेतलेला आहे. पहा अशा पद्धतीचा बटाट्याचा किस तयार झालेला आहे. आता हा किस आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. गॅसवरती कढई ठेवूया. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये घालूया एक छोटा चमचा जिरे. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये घालायच्या 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. आता व्यवस्थित अशा तेलामध्ये मिरच्या आपण परतून घेऊया. मिरची छान अशी परतली गेली की यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. सर्व कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर आपण तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया. एखाद मिनिटभर कोथिंबीर परतून घेतली की त्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे, जो आपण पाण्यामध्ये ठेवला होता. पाण्यातून याला व्यवस्थित पिळून निथळून काढायचं आणि कोथिंबीरमध्ये बटाटा घालायचा आहे आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. एखाद मिनिटभर व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे आहे. पाणी घालूया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेला आहे. आज आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवतोय, त्यामुळे ती तितकीच पौष्टिकही असणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं, मिक्स करून घेऊया. आता आपल्याला या पाण्याला ना व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. खळखळून अशी उकळी आली की मग यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. पहा इथे याला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण बारीक रवा घालूया. 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. थोडा थोडा करत यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. एका हाताने रवा घालूया, दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत आणि जरी झाल्या तर त्या पटकन अशा फुटल्या जातात. त्यामुळे एका हाताने मिक्स करायचं, एका हाताने रवा घालायचा. गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. पहा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. इथं मी बारीक रवा वापरलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जसं जसं हे शिजलं जाईल तसं तसं हे मिश्रण घट्टसर असं व्हायला लागतं. पहा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा. 3 ते 4 मिनिटं याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. चला इथे 4 मिनिटे झालेली आहेत. आता आपण यावरचं झाकण काढूया आणि व्यवस्थित मिक्स करून पाहूया. पहा इथं हा जो रवा होता छान घट्टसर झालेला आहे, म्हणजेच व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता लगेच आपण गॅस बंद करूया. हा शिजवलेला रवा एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. आता हा जो रवा आहे ना तो गरम आहे, याला हलकंसं आपण थंड करून घेऊया.
पहा इथे व्यवस्थित असं याला थंड केलं की आता हाताला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन याचे गोल आकारामध्ये गोळे बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर मंडळी, आज आपण रवा आणि कोथिंबीर सोबतच बटाट्यापासून अतिशय पौष्टिक असे हे बॉल्स बनवणार आहोत। तुम्हाला पुढे समजेलच की हे किती पौष्टिक बनणार आहेत। अशा लहान लहान आकाराचे आपण हे बॉल्स बनवून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या अस्सल आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। आपल्या चॅनेलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक, पौष्टिक, ज्या की घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होतात अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। पहा इथे मी रवा बॉल्स बनवते आणि बबूची इथे मध्ये चालू आहे। त्याला वाटतं हा खेळायचा बॉल आहे, त्यासाठी तो इथे मध्ये मध्ये करतोय, त्याला हा बॉल हवा होता। पहा अशी याची रेसिपी बनवताना मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते असं। चला तर अशा पद्धतीने आपण हे सर्व बॉल्स बनवून घेऊया। पहा इथे आपले हे सर्व बॉल्स तयार झालेले आहेत, पाहू शकता। अगदी व्यवस्थित असे गोल झालेले आहेत, अजिबात याला कुठेही क्रॅक पडला नाही, म्हणजे समजायचं आपण रवा व्यवस्थित शिजवून घेतला आहे। आता लगेचच गॅसवरती पॅन ठेवूया, त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। पहा इथे आपण पॅनमध्ये तेल घातलं, तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये एक छोटा चमचा पांढरे तीळ घालूया आणि तेलामध्ये याला व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण तयार केलेले बॉल्स टाकायचे आहेत। सर्व बॉल्स आपण पॅनमध्ये टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मध्यम आचेवरती आपल्याला हे बॉल्स 2-3 मिनिटं व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। अतिशय पौष्टिक आणि कमीत कमी तेलामध्ये हे टेस्टी बॉल्स बनतात। चवीला तर खूपच छान लागतात। कमीत कमी तेलामध्ये केलेले आहेत, त्यामुळे खायला सुद्धा तितकेच पौष्टिक आहेत। एकदा जर तुम्ही बनवले ना तर पहा, लहान मुले तर इतके आवडीने खातील ना तर विचारूच नका। त्यामुळे एकदा तरी असे बॉल्स नक्की बनवा। तर पहा, याला आपण 2-3 मिनिटं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता यामधले थोडेसे बॉल मी साईडला काढून ठेवणार आहे। जर लहान मुलं तिखट खात नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे बॉल्स बनवू शकता आणि ज्यांना चटपटीत, स्पायसी, तिखट आवडतं त्यांच्यासाठी यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालू शकतो, मसाले घालू शकतो। तर थोडंसं लाल तिखट घालूया, सोबतच थोडासा यामध्ये पेरी पेरी मसाला किंवा पास्ता मसाला, कोणत्याही प्रकारचा मसाला घालायचा आहे। थोडासा मसाला घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। अतिशय चटपटीत आणि टेस्टी असे हे कोथिंबीरचे बॉल्स लागतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा, खूपच टेस्टी बनलेले आहेत, पौष्टिक आहेत, झटपट तयार होतात, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। पहा मस्त असे इथे आपले हे कोथिंबीर आणि बटाट्यापासून बॉल्स तयार झालेले आहेत। मी तुम्हाला तोडूनही दाखवते। पहा अगदी मस्त शिजलेले आहेत। यामधला बटाटा आहे तो सुद्धा खूप छान शिजलेला आहे। तुम्ही हे बॉल्स असेच खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात, किंवा सॉससोबत सर्व करू शकता। ज्यांना स्पायसी आवडतं त्यांना असे स्पायसी बॉल्स बनवून द्या, चवीला एकच नंबर बनतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी जरूर आवडली असेल। जरासुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपले येणारे नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। चला तर मग, बाय बाय।